आणि पालघर पूर्व ह्या डोंगराळ कालदुर्ग किल्ल्याच्या ह्या निसर्गात हलवं हे बांधलेले आहेत. आता ते पिकल्यात तर आम्ही आलेत आता खायला चाललेत. तर बघा तुम्ही पूर्ण व्हिडिओ. जवळच घरांच्या जवळच आहे, त्याच्यामध्ये माझ्याजवळ आज चिल्लर गँग आले. हे बघा दया आहे, हर्षद, नैतिक, अर्चना आणि वैभव आणि रुपाली आहेत. तर बघा आम्ही कुठे कुठे जातो आणि हलवं हे आता झाडाला बांधलेत. तर हर्षद सांगत होता की मला खायचे आहेत. मामा तो आलाय नागझरीवरून म्हणून त्याला खायचे आहेत. त्यांच्याकडे ते हलवं नाहीत म्हणून बघू भेटतात का. आहेत आमच्याकडे 3-4 हलवाची झाडं आहेत, म्हणजे जंगलात कमी आहेत पण आता 3-4 आहेत झाडं जवळच. तर बघू तिथे आहेत का. तर चला बघूया. तर आमचा नैतिक सीट कोई मिल गया. नैतिक हाय कर शकता. चारे बाजून घनदाट जंगल आहे आणि एक आलूचं झाड आहे आणि नैतिक आणि दया हे भाऊ आलेले आहेत आणि मच्छर जाम आहे हे बघू शकता. आणि ती याचे आहेत ते बघा तिकडनं दिसतात का तुम्हाला, तिकडनं येतात ते. हे लवकर या. ओ माय गॉड. ही बघा. तर आम्ही अल्लूच्या झाडाखाली पोहोचले आहेत. बघा तुम्ही हे बघा हे अल्लूचं झाड आहे आणि खाली अल्लू पडले आहेत. हे बघा हा बघा पानशियाचा, ह्याला पानशिया म्हणतात. हे बघा त्याने किती सुंदर विणलेलं आहे. बघा राहू दे. हा बघा खाली हलवाच्या झाडाखाली आहे आणि त्याच्या घरट्यात काय नाही मिळत. हे बघा आणि वैभव शेटने गवसले 3 शेवली. हे बघा हे होते जे आलू घे 2 उचल. दोन. हे बघा एकदम भारी आहेत. बघा हे बघा हे भेटल्या तेवढी अजून आहेत, अजून वरती आहेत. ते आम्हाला पाडायचे आहेत आणि आम्ही पिशवी आणले. पिशवी कोणाकडे? अर्चू पिशवी दे. अर्चू हे हर्षदची मोठी बहीण. हे बघा पिशवीत ठेव हर्षद, पिशवीत ठेव. हां चढलेला आहे आता. आणि बघा तुम्ही खूप सारे आहेत, म्हणजे बरेच बांधलेले आहेत. हे बघा बघा भरपूर बांधलेले आहेत. हे बघा पण सगळी कच्चे आहेत आणि थोडी थोडी बघा तिकडे पिकलेले दिसतील तुम्हाला. हे बघा आणि आम्ही दोघेजण वरती चढल्यात वैभवशी. अरे बघू आमचा वैभव पण फार हुशार आहे झाडावर चढायला.
खायला. आणि तसेच म्हणजे गावाकडचे तर सगळे खातातच, पण काही शहरात राहतात त्यांना खायला नाही भेटत कधी कधी. म्हणजे कधी कधी भेटते पण ते कधी कधी विकत घेऊन खातात तसे. पण त्यांना पण कधी तरी भेटेल तर या इकडे आमच्याकडे कधीतरी फिरायला येतील तर तुम्हाला आम्ही देऊ शोधून कुठून तरी. म्हणजे झाडावर असेल ते देऊन. आणि हर्षद खायला लागला आहे बघा. हर्षद खान दाखव कसा खातोस. हा एक नंबर. आणि हा दया मच्छर जाम आहे जंगलात. आता त्यांना पाणी पडला की मच्छर तर जाम असतं जंगलात. म्हणजे फिरणारा म्हणजे जो कधी कधी येईल ना जंगलात त्याला तर नाही राहणार. आणि जो रोज फिरतो त्यालाच बरोबर जमतं ते. मच्छरांची ओळख होते त्यांची. आणि जो कधी कधी येतं त्याचं मग ते बरोबर रक्त पितात. तर बघा दाखव आपले किती फुले. बघा आम्ही एवढी आम्हाला भेटल्यात अलवं. एक अलवरली पण आम्ही तिकडे पण एक आहे पण ते आतमध्ये जाम त्याच्यामुळे आम्ही जात नाही. आता इथूनच आम्हाला भेटल्यात पाहिजे एवढी. मग इथूनच आम्ही चालल्यात आता घरी. हे बघा आमची पलटण अजून याच्यात. चला पटापट. तर आता आम्ही हलवा खाऊन चाललो घरी. म्हणजे आम्ही आणल्यात आता. हे बघा तिकडे दिसतात. आणि तुम्ही बघू शकता जर तुम्हाला खायचे असतील तर या आमच्याकडे. आजगरपासून 6 किलोमीटर आहे आमचं गाव चाहडे. आणि तिकडं कालदुर्गाच्या त्या पायथ्याशी आमचं गाव आहे. आणि निसर्गात खूप काही काय आहे आमच्याकडे. जसं रानभाज्या आणि फुलं तसेच बरेचशी वेगवेगळी झाडं पक्षी प्राणी खूप सारे आहेत. तर जर तुम्हाला कधी बघायचं असलं तर तुम्ही एखाद फेरी मारा आणि बघा. खूप मजा येईल तुम्हाला पण बघायला. आणि आम्ही तर रोजच बघतो वेगवेगळी रानभाजी आणि खातो पण. जर तुम्हाला पाहिजे असेल कोणती रानभाजी वगैरे तर तुम्ही कमेंटवर कळवा. आणि जवळपासचे तुम्ही जर असाल जसे पालघरमधले तर तुम्हाला आम्ही पोचवू. जर तुम्हाला खाण्याची आवड असेल आणि रानभाज्या म्हणजे तुम्हाला पाहिजे असतील तर आम्ही देऊ. आणि जसे की आमच्याकडे खूप म्हणजे विकतात. खूप म्हणजे जशी शेवडी झाली कोयरेल लोट असे विविध रानभाज्या विकतात. तर तुम्हाला पाहिजे असतील तर स्वस्त दरात एकदम म्हणजे मिळतील. चला तर हाय जोहार. मिळूया पुढच्या व्हिडिओत. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा. चला तर मिळू दुसऱ्या नव्या व्हिडिओत. बाय टाटा.